माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अंजली आणि राकेश यांनी घर सोडलेलं असतं. घराची सोय कुठेच होत नसते. तुमच्या एका मित्राला कॉल करून बोला असं देखील अंजली राकेशला बोलते. त्यावर राकेश म्हणतो की तुला तर चांगलंच माहिती आहे अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये प्रत्येकजण कसं हात वरती करतं ते. त्यावर अंजली म्हणते मग आता काय करायचं, रूमही भाड्याने भेटत नाही आहे तर त्यावर राकेश म्हणतो की आपण एक काम करूया का, चाळीत एखाद्या घरामध्ये राहायला जाऊया का, म्हणजे बघ तिथे योग्य ते घरही असेल आणि आपली राहायची सोयही उत्तम होईल आणि आपल्याला परवडेलही. असं देखील राकेश आता बोलत असतो. वॉचमॅन काकांना याबद्दल माहिती असेल, जरा तू त्यांना विचार. आता राकेश अंजलीला बोलत असतो. अंजली म्हणत असते की हो हो तुमचं अगदीच बरोबर आहे, मला ना तसंच करायला हवं. मी एक काम करते, पटकने ना त्यांना कॉल करते आणि त्यांना विचारते की होईल का सगळं पॉसिबल. आता ती मोबाईल काढायला जाणार तितक्यातच मागून आहे ना अर्णव आलेला असतो आणि अर्णव जेव्हा येतो तेव्हा अर्णवने येताना चावी आणलेली असते. अर्णव आल्या म्हणत असतो की ताई, हा माणूस तुला एकटीला सोडून कुठे गेला होता सांग मला, फक्त बोल कुठे गेला होता ते. मग आता तुझी हिंमत कशी झाली ह्यांना सगळं काही बोलायची असं देखील आता म्हटलं जातं. कारण आम्ही घर सोडलं आहे म्हटल्यावर तुझं सगळं काही तू गमावून बसला आहेस, त्यामुळे कोणताही ॲटिट्यूडपणा तू दाखवू नकोस असं देखील तिचं म्हणणं असतं. मग तू एक काम कर, ही घे ही आपल्या घराची किल्ली घे आणि हे घर आता तुझ्याच नावावर मी करतो. अंधेरीच्या घराची चावी आता तो देत असतो. पण इकडे घराची चावी घ्यायलाही अंजली तयार नसते. तिने सरळ सांगितलेलं असतं की मला काहीच नको आहे, तुझं तर नकोच नको, कारण मला ना आता या सगळ्याचा त्रास होतो आहे. प्रत्येक वेळेला तू काही ना काही बोलून दाखवतो, त्यापेक्षा तुझं मला काहीच नको असं स्पष्ट तिनं आता सांगून टाकलेलं असतं. जेव्हा आता ती हे सगळं काही बोलते तेव्हा ईश्वरीही अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की प्लीज ना अंजलीताई, थोडं तरी ऐकून घ्या, थोडं तरी समजून घ्या ना, असं बोलूनच आता ती समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा ऐकायच्या मनस्थितीमध्ये काही झालं तरीसुद्धा अंजली नसते. ईश्वरीचंसुद्धा ती ऐकत नाही. ती म्हणत असते की तुझ्या कोणत्याच गोष्टीची मला गरज नाही आहे. ती चावी घ्यायला नकार देते. स्पष्टपणे सरळपणे तिने चावी नको असं सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्णव पुन्हा एकदा दुखावतो. अर्णव म्हणतो की ताई प्लीज ना गं, असं करू नकोस ना, मला माहिती आहे तुझा माझ्यावर राग आहे, पण निदान तू घरी तरी राहायला जा ना, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र अंजली रागातच बघत असते आणि तुझं मला काहीच नको असं त्याला स्पष्ट सांगते. दुसरीकडे सुप्रिया नम्रताने आकाशला समजवत असते आणि ती सांगत असते की मला काय बोलायचं आहे तुम्ही समजू शकता ना. तेव्हा नम्रता आपल्या आईकडे बघत असते आणि म्हणत असते की आई, नेमकं बोलायचं काय आहे तुला ते तरी नीट मला कळू दे ना, म्हणजेच मला सगळ्या गोष्टी कळतील. मग आता नम्रताला सुप्रिया सांगत असते की बघा घरचं तुमचं वातावरण सध्या कसं आहे आणि त्यामुळेच ना मला असं वाटतंय की जरा तुम्ही एकमेकांपासून लांब राहा. जर तुम्ही एकमेकांपासून लांब राहाल तर तेच सोयीस्कर ठरणार आहे असं देखील आता बोललं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र कुठे जाऊन आता रिलॅक्स वाटत असतं. पण तरीसुद्धा आकाश म्हणत असतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे काकू, आमच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम्स अडथळे येऊ शकतात का. सुप्रिया म्हणत असते की बघा आता घरामध्ये एवढे वाद चालू आहेत त्यामुळे काही ना काही अडचणी प्रॉब्लेम्स तर येणारच, कारण तुमचं घर पूर्णपणे विखुरलं गेलं आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगते जरा भेटणं जरा बोलणं थोडंसं टाळा, म्हणजे कसं तुमच्यासाठी ते सोयीस्कर असेल. बाकी मला काहीच म्हणायचं उद्दिष्ट नाही आहे असं देखील आता सांगितलं जातं. आणि तेव्हा आता नम्रता म्हणत असते की ठीक आहे आई, तू म्हणतेस तसं आम्ही नाही भेटणार असंही आता नम्रता सांगू लागते. तर दुसरीकडे आता सुप्रिया जेव्हा हे सगळं बोलते ना तेव्हा मात्र कुठेतरी वाईट मनामधून वाटलेलं असतं आणि त्यामुळे वाईट वाटल्यामुळे आता खूपच असं विचित्र फिलिंग येत असतं आकाशला. मग नम्रता ओळखून जाते की जे काही बोलली आहे त्यामुळे खरंच ना दुखावले गेला असेल आकाश. मग ती
आता आकाशची माफीही मागत असते, आकाशला म्हणत असते की तुम्ही आईचं बोलणं इतकं मनावर घेऊ नका, कारण आई अशीच बोलते, पण ती जे काही बोलली ते रागाने नाही बोललेली, प्लीज समजून घ्या, असं देखील नम्रता आता सांगत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्णव अंजलीला समजवत असतो, पण ती ऐकायला तयार नसते. ती चावीही घेत नसते. ती सरळ सांगते की मला तुझं काहीच नको आहे आणि पुन्हा पुन्हा माझ्या मागे मागे येऊ नकोस. तुला 10 वेळा सांगितलं आहे तरीसुद्धा तू तेच करतोयस. आणि असं बोलून आता ती त्या दोघांनाही सुनावू लागते. जेव्हा ती त्या दोघांनाही सुनावत असते ना, प्रणव आणि ईश्वरी काहीच बोलू शकत नसतात, ते शांत राहतात. तर दुसरीकडे अंजली आता बॅग वगैरे घेऊन पुढे जायला निघालेली असते, कारण ती आता सरळ बोलते की मला ना काही बोलायचं नाही आहे, चला चला असं बोलून ती आता त्याला पुढे घेऊन जात असते. ती जेव्हा राकेशला घेऊन जाते ना, तेव्हा अर्णवला वाईट वाटतं. अंजली अर्णवला शांत करत असते आणि नको इतकं वाईट वाटून घेऊ, तुम्हाला तर माहिती आहे ना अंजलीताई कशा आहेत, हट्टाला पेटल्या आहेत, नाही ऐकून घेणार त्या, पण तुम्ही काळजी करू नका, आपण बघूया त्या कुठे राहायला जातात ते, मग आपण त्यांची काळजी करूया. दुसरीकडे नम्रता आता आकाशचा हात धरत आकाशला सॉरी बोलते. आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका, कारण आईला तशी सवयच आहे असंही ती आता सांगत असते. नाही नाही, मला एवढं वाईट वाटलं नाही, नको तू इतका विचार करू, असं देखील आकाश आता नम्रताला बोलत असतो. त्यावर नम्रताही आकाशकडे बघत आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण आहे ना तिला या सगळ्याचा खूपच जास्त त्रास होत असतो आणि म्हणून ती एकटक आता आकाशकडे पाहत असते, कारण त्यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा दुरावा आलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी तिला आता सहन होणाऱ्या नसतात. म्हणूनच ती जरा आता पाहत असते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात ना, तेव्हा मात्र तिच्या हातामध्ये हात देतो आणि तिला सावरून घेत असतो. तिला म्हणत असतो की नको नको विचार करू, आणि मी कायम तुझाच आहे आणि तुझाच राहील, आणि काही लागलं तरी मला कॉन्टॅक्ट कर, असं देखील आता त्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा कुठे जाऊन नम्रताला बरं वाटतं आणि नम्रताला असंच वाटत असतं की काही ना काही झालं तरीसुद्धा आमची ताटातूट होतच राहते. पहिल्यांदा काहीतरी वेगळं घडलं होतं आणि आता वेगळं. तर दुसरीकडे आता जे वॉचमॅन असतात ना, वॉचमॅन काका, त्यांना कॉल केलेला असतो आणि त्याला कॉल करून अंजली आता म्हणत असते की प्लीज मला जरा एक काम होतं तुमच्याकडे, कराल का? मग काय काम आहे? मला ना चाळीत एक रूम हवी आहे. मग ते वॉचमॅन काका म्हणतात, अहो ताई, तुम्ही एवढ्या चांगल्या महालात राहणाऱ्या चाळीतल्या घरात कसं काय राहणार? अंजली म्हणते की नाही, आता मला घर कुठेही भेटत नाही आहे, तुम्हालाही माहिती आहे, मी घर सोडलं आहे, म्हणूनच मला घराची गरज आहे, म्हणून मी तुम्हाला म्हणते की प्लीज तुमच्याकडनं काही सोय होऊ शकते का? त्यावर वॉचमॅन काका म्हणतात की आहे एक रूम, मी त्याला सांगतो, असंही आता म्हटलं जातं. तेव्हा कुठे जाऊन अंजलीलाही बरं वाटतं. अंजली म्हणत असते की ठीक आहे, प्लीज मला लवकरात लवकर सांगा कधीपर्यंत या सगळ्याची सोय होईल. हो हो, माझं हे काम संपलं की मी येतोच, असंही वॉचमॅन काका आता सांगतात. मग अंजली हे सगळं काही बोलणं झालं आहे ते राकेशलाही सांगते. वॉचमॅन काकांकडे एक रूम आहे आणि ते देत आहेत. मग आता जाऊन राकेशला बरं वाटतं. राकेश म्हणतो की चला फायनली आपल्या राहायची सोय तर झाली, असंही आता म्हणत असतो. तर हे बोलणं आता नेमकं ईश्वरीनं ऐकलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते की बघा अर्णव सर, वाईट वाटून घेऊ नका, तुमच्याही समोर आहे, आपल्या ताईंनी वॉचमॅन काकांना कॉल केला होता, वॉचमॅन काकाच त्यांना रूम देणार आहेत, म्हणजे त्या कुठे राहणार आहेत या सगळ्याबद्दल आपल्याला कळणार आहे, त्यामुळे तुम्ही इतकं त्रास करून घेऊ नका स्वतःला, असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगू लागते. मग अर्णवच्याही लक्षात येतं की बरोबर ताई निदान घरी तरी जाऊन राहणार आहे, ताईला आपण दिलेली खोली नको होती, आपल्या घरी राहायला जाणार आहे म्हटल्यावर तर बरंच झालं, असाही विचार ना आता अर्णव करत असतो. पण तिला ह्या सगळ्या गोष्टी सहन होतील का? कधीच एवढूशा घरात ती राहिलेली नाही आहे, तिला आधीपासूनच सगळं काही व्यवस्थित मिळालं होतं, पण आता आपण तरी काय करणार अर्णव सर, आपण आपल्या परीनं प्रयत्न करतोय ना, पण अंजलीताई ऐकतच नाही आहे. पण राहू देत, त्यांना
आपण लक्ष ठेवू, आपल्याला कळेलही त्या काय करतायत काय नाही. तुम्ही इतकी काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत कायमच. आणि माझं तुम्हाला वाद आहे, लवकरच अंजलीताई घरीही येतील असंही आता सांगितलं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता इकडे अर्णवला बरं वाटतं आणि अर्णव खूपच जास्त आता खुश असतो. तो म्हणत असतो की थँक्यू, तुझ्यामुळे मला बरं वाटते. दुसरीकडे आता वॉचमॅन काकांनी ज्यांची रूम आहे त्या घरमालकाला बोलवलेलं असतं आणि जेव्हा तो रूम दाखवतो तेव्हा घराचं भाडं 12,000 आणि डिपॉझिट 60,000 असं सांगू लागतो. जेव्हा एवढी मोठी अमाऊंट सांगितली जाते तेव्हा आता पैसे तेवढे द्यायला नसतातच. म्हणून राकेश म्हणतो की काय हे कोणती पद्धत आहे या सगळ्याची, जरा थांबवा ना, काय चाललंय काय तुमचं, नको नको थांबा. आणि त्याचबरोबर आता म्हटलं जातं की तुम्ही वाटेल ती किंमत सांगाल का, आम्हाला वाटते, तुम्हाला वाटतंय का आम्हाला काही गोष्टी कळत नाही त्या, आम्हाला सगळं कळतं सध्याला रेंट किती आहे काय आहे, पण तुम्ही उगाचच ना पैसे जास्तीचे घेऊ नका, कारण मी वकील आहे आणि माझ्याशी पंगा घेतलात ना तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे किती महागात पडेल ते, असंही आता इकडे असणारा राकेश बोलत असतो. त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते की जाऊ दे, तुमच्याकडे पैसे नसतील ना तर एक काम करते, माझं मंगळसूत्र आहे ना ते मी हे करते. त्यावर वॉचमॅन काका म्हणतात की नको नको, अरे नको, आम्ही तर खाल्लेल्या मिठाला जागलो आहे, एवढं काही नको, मी बोलतो त्यांच्याशी, काहीतरी कमी होतं का बघतो, असं देखील वॉचमॅन काका आता त्या अंजली आणि राकेशला सांगू लागतात. मग अंजली आणि राकेशला जेव्हा या सगळ्या गोष्टी ते सांगतात ना तेव्हा कुठे जाऊन आता राकेशला बरं वाटतं. राकेश आणि त्याचसोबत अंजली तिथे उभे असतात, तर ते दोघंही जण म्हणजे घरमालक आणि वॉचमॅन तिकडनं जायला निघतात. कारण आता वॉचमॅन काकांनी आधीच अर्णवने सांगून ठेवलेलं असतं, घर भाडं आणि किती होईल या सगळ्या गोष्टींना मला सांगा. आणि आता वॉचमॅन काका पुन्हा एकदा राकेशकडे आणि अंजलीकडे आलेले असतात आणि ते म्हणत असतात की थांबा, तुम्हाला सगळ्याची सोय मी करून देतो, तुम्हाला हंतरूणपासून सगळं काही देतो अवेलेबल करून, मग तर झालं ना. मग आता हो म्हटलं जातं आणि वाट बघतच आता थांबवलं जातं. मग दुसरीकडे अंजली आणि राकेश थांबलेले असताना राकेशच्या डोक्यामध्ये अनेक आयडिया सुरू असतात. मग बरं झालं या चाळीतल्याच घरात आता आम्ही राहायला आलो आहे आणि मुद्दामून ना ते वॉचमॅन काका सगळी खबर द्यायला अर्णवला आहेतच की, म्हणजे मी एका संकटातून तर वाचलो, मला माहिती होतं रे चिंटुकल्या, तुझ्या बहिणीसाठी ना काहीसुद्धा करशील आणि म्हणूनच ना मी पूर्ण एकदम खात्रीशीर आहे. दुसरीकडे आता वॉचमॅन काकांनी त्या घरमालकाला डायरेक्ट अर्णवकडे भेटायला आणलेलं असतं आणि अर्णवला आता ते भेटल्यानंतर सगळं काही इन्स्ट्रक्शन देत असतात आणि म्हणत असतात की बघा, तुम्हाला आम्ही सांगतो त्या पद्धतीनेच या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मग या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतरच आता सांगितलं जातं की बघा, जे तुमच्या समोर आहे बघा, आम्ही 50,000 रुपये जे डिपॉझिट आहे ते घेणार आहोत, कमी केलं आहे, आणि 10,000 रुपये भाडं. मग आता एवढं सगळं सांगितल्यानंतर शिर्केंना अकाउंट नंबर दिला जातो आणि भाडं वगैरे सांगितल्यानंतर डायरेक्ट 2,00,000 रुपये समोरच्या माणसांच्या अकाउंटला टाकायला सांगितले जातात. तर तो घरमालक म्हणतो की एवढे पैसे कशासाठी, नको नको एवढे पैसे, पण आता माझ्या बहिणीला काहीच कमी पडायला नको, तिच्याकडे पैसेही मागायला जाऊ नका प्लीज, जे काही आहे ते तुम्ही माझ्याकडून मागा, असंही आता सांगितलं जातं. तर आता समोरचा व्यक्ती जो घरमालक आहे ना तो सुद्धा खूपच जास्त खुश झालेला असतो, कारण त्यालाही जे हवं आहे ते आता मिळालेलं असतं, त्याला पैसेही मिळालेले असतात आणि त्याचं कामही थोडक्यात वाचलेलं असतं, झालेलं असतं आणि त्यामुळेच ना तो देखील खूप जास्त हॅप्पी असतो. अंजलीला आता सगळं काही हवं आहे, म्हणजेच आता त्या रूममध्ये ती राहायला गेली म्हटल्यावर सगळ्या काही गोष्टींची सोयसुद्धा अर्णव करत असतो. म्हणजेच तिला राहत्या घरी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन या सगळ्या सुखसुविधासुद्धा आता तो देत असतो. पण या सगळ्या सुखसुविधा आता नको असतात, कारण एक व्यक्ती तिथे येणार असतो. पण तेवढ्यातच ना दुसरीकडे अंजली राकेशला पैशांबद्दल विचारत असते की तुमच्याकडे काही सेविंग्स वगैरे असतीलच ना. त्यावर मात्र अंजलीला राकेश सांगतो की माझ्याकडे ना सेविंग्स होते, पण मी आपल्या भविष्याचा विचार करून ना काही पैसे गुंतवले आणि त्या शेअर मार्केटमध्ये माझा खूप जास्त लॉस झाला, असं देखील आता खोटं खोटं
सततच सांगू लागतो, पण माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत, नाही तर मी आता असे खर्च केले असते. नंतर तो मनातल्या मनात म्हणतो की त्या शलाकाच्या मर्डर केसमध्येच त्या गुंडांवरच माझा पैसा इतका खर्च झाला आहे ना की काय सांगू. आता कुठे देऊ तुला पैसा, पैसाच नाही माझ्याकडे, आणि तू भोग तुझ्या कर्माची शिक्षा. तूच घर सोडून आली आहेस ना, मी सांगितलं होतं का घर सोडून यायला, माझ्याकडे आता 1 रुपया नाही आहे. असं सगळं काही मनातल्या मनातच तो बोलत असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो ना, तेव्हा कुठे जाऊन आता अंजली जी आहे ती शांत उभी असते. राहून राहून कंटाळा आलेला असतो, अक्षरशः पायही दुखायला लागलेले असतात, पण अजूनही समोरचा व्यक्ती आलेला नसतो. तेवढ्यातच आता तिकडे एक माणूस आलेला असतो आणि तो म्हणत असतो की सामान कुठे ठेवायचं आहे, म्हणजेच मी फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं आणलेलं आहे, पण 1 मिनटं, तुम्ही काही ऑर्डर केलं आहे का हो? मी तर काही ऑर्डर केलं नाही आहे. मी तुला म्हटलं नाही का माझ्याकडे पैसेच नाही आहेत, तर मी एवढं कुठं ऑर्डर करणार आहे. मग कोणी ऑर्डर केलं आहे हे? मग तो माणूस सांगतो की अर्णव राजशिर्के यांनी. नाही नाही, मला काहीच नको आहे. मग आता इकडे 1 मिनटं राकेश समजावू लागतो. अंजलीला म्हणत असतो की अगं अंजली, असं काय करतेस, सगळ्या गोष्टींमध्ये कुठे राग ठेवतेस, आणि आता आपल्याकडनं एवढं सगळं होणार आहे का? राहू दे ना, त्याने दिले तर आपण ठेवून घेऊया, असंही आता सांगितलं जातं. पण तरीसुद्धा आता अंजली ठेवायला तयार नसते. अंजली म्हणते की प्लीज काहीच नको आहे मला, जे आणलं आहे ना ते सामान तसंच्या तसं घेऊन जा. राकेशने समजूनही आता अंजली ऐकायला तयार नसते, आणि त्यामुळेच ना राकेशला अजूनच राग येत असतो. राकेश विचार करतो की मी काय ठरवलं होतं आणि हे सगळं काय घडत आहे ते, आणि त्यामुळेच ना आता तो चिडलेला असतो. तर अंजली मात्र गुपचूपपणे तिथे असणाऱ्या त्या खाली जाऊन बसते, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नसतो. जेव्हा आता ती तिथे जाऊन खाली बसते तेव्हा मात्र आता राकेशला राग येत असतो. राकेश म्हणत असतो की तुझी ना हीच लायकी आहे, तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे, हे असंच बसून राहा, कारण तू आतापर्यंत सगळं हवंय म्हणून सगळंच घेतलंस, पण आता काय करणार आहे, सगळ्याच गोष्टी हातातनं निसटून चालल्या आहेत, असं देखील आता म्हटलं जातं. इकडे बिचारी अंजलीला त्रास होत असतो, पण ती सगळ्या गोष्टी सहन करत असते, कारण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय आता उरलेला नसतो. त्यामुळे आता गप्पपणे सगळं सहन करते. राकेशला मात्र या सगळ्याचा राग येतो, त्याचा काहीच उपयोग नसतो. राग येऊनसुद्धा, कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या भयानक अशा समोरासमोर घडत असतात, आणि त्याच्याकडे 1 रुपयासुद्धा नसतो. पण आता त्याच्या पैशांची सोय अर्णवने ऑलरेडी केलेली असते. अर्णवने सगळं घरभाडं वगैरे दिलेलं असतं. आता तो घरमालक येतो आणि म्हणत असतो की ह्या घ्या तुमच्या घराच्या चाव्या, आणि तुम्हाला मी म्हटलं होतं तुम्हाला अंथरुणही मी देतो, आणि म्हणूनच मी तुम्हाला अंथरुणही आणून देतो आहे, घ्या. मग तुम्ही बिनधास्तपणे राहू शकता, काही आपली हरकत नाही आहे राहायला, असंही त्याला सांगितलं जातं. कारण आता त्यांना त्यांचं भाडं 2 लाख रुपये ॲडव्हान्समध्ये भेटलेलं असतं, त्यामुळे त्यांना आता कसलंच टेन्शन नसतं. राकेश मात्र आता खूपच जास्त खुश असतो. मग आता लक्ष अंजलीकडे असतं की अंजली काय करते काय नाही ते. अंजली मात्र आता बसलेली असते, आणि तेवढ्यातच ना आता राकेश तिथे जातो, आणि अंजली जेव्हा तिथे जाऊन बसलेली असताना राकेश तिच्याकडे जातो आणि म्हणतो की बघितलंस का, खूप छान काम झालं. अगं ह्यांना बोललं नाही ना तर हे कसंही भाडं घेतात. चल, आता आपली राहायचीही सोय झालेली आहे, आणि आपल्याला आता हंतरून पांघरूनही मिळालेलं आहे. आता हंतरून वगैरे सगळं काही मिळाल्यानंतर थोडी रूम साफ करून देतो, असंही आता सांगितलं जातं. वॉचमॅन काकांना राकेश म्हणतो की आता नको, नंतर बघूयात, असं बोलून आता ते दोघंही जण ते चादर वगैरे घेतात आणि आतमध्ये जायला निघतात, रूम वगैरे उघडून. कारण आता खूप रात्र झालेली असते, आता कुठे साफसफाई करत बसणार असा प्रश्न येतो. पण जेव्हा रूममध्ये गेले जातात ना ते दोघंही जण, तेव्हा रूममध्ये खूप जास्त घाण असते, सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं, धूळ इतकी असते ना की समजतच नसतं. पण तरीसुद्धा ना आता तिकडे अंजलीला राहावंच लागणार असतं. अंजली म्हणत असते की अहो बघा ना किती घाण आहे, मी काय म्हणते जरा आपण साफ करून घेऊया का, असं बोलूनच ती आता साफसफाई करायचं सांगत असते. पण त्या तिच्यावर खूप जास्त राकेश ओरडतो, आणि आता ही वेळ आहे का साफसफाई करायची, काही काय बोलतेस, नाही नाही आता आपण काही करायचं नाही आहे, शांत बस तू, असं देखील सांगितलं जातं. आणि त्यानंतर तो स्वतःसाठी चादर वगैरे घेतो आणि स्वतःच आता झोपायला निघालेला असतो. त्याला ना बिलकुलही ना अंजलीची काहीच कदर नसते.
खरं तर प्रेग्नंट स्त्रियाने जे आहे ते बेडवर झोपायचं असतं, पण इथे मात्र हा मूर्ख राकेश जो आहे ना तो फक्त स्वतःचंच बघत असतो. म्हणजेच काय तर आता राकेश तिला म्हणतो की आपण हे साफसफाईचं नंतर बघूया, आता ही वेळ नाही आहे आपण साफसफाई करत बसायची, चल आता आपण निवांत झोपूया. आणि असं बोलून तो आता सगळं काही सामान वगैरे बाहेर काढतो. जेव्हा तो आता सामान बाहेर काढतो वरती तिथे एक छोटासा बेडही असतो ज्याच्यावर एकच व्यक्ती झोपू शकणार असतो, त्यावर स्वतः चादर वगैरे टाकतो आणि स्वतःच्या झोपण्याची सोय करतो. आणि तेव्हाच आता तो वर अंजलीलाही विचारतो की तू कुठे झोपणार आहेस. अंजली म्हणते की तुम्ही झोपावरती, मी खाली झोपते. मग तो म्हणतो खरंच खाली झोपशील ना, झोप तर लागेल ना. अंजली आता म्हणते की हो, पण अंजलीला ना त्या धुळीचा खूप जास्त त्रास होत असतो, कारण पहिल्यापासूनच कधीच ती अशी राहिलेली नव्हती आणि आज तिला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने राहावं लागते आणि त्यामुळेच ना तिला खूपच जास्त त्रास होत असतो. पण काय करणार, ऑप्शन काहीच उरलेला नसतो. आता तिला हे सगळं काही सहन करावंच लागतं. तीसुद्धा एकटीच बिचारी, तिला पोटामुळे जमतच नसतं, तरीसुद्धा ना ती आता कसंबसं खाली वाकत असते. आणि जेव्हा ती कसंबसं वाकते ना खाली, तेव्हा ती स्वतःसाठी अंथरूण टाकून झोपत असते. पण दुसरीकडे मात्र आता राकेशला हसू येत असतं. राकेश म्हणत असतो की तुला हेच हवं, कारण चांगलं घर सोडून तू इथे आली आहेस, मग तुला आता हे सहन करावंच लागणार. मी मुद्दाम तुला त्रास देणार, कारण तुला त्याच्यावरूनच तर समजेल ना की काय करायचं. दुसरीकडे अर्णव आता झोपलेला असताना ईश्वरी त्याला उठवायचा प्रयत्न करते, पण अर्णव आता चिडचिड करत असतो, कारण त्याला वैताग आलेला असतो ह्या सगळ्याचा. ईश्वरी म्हणते की कधी यांचा मूड ठीक होईल. दुसरीकडे राकेश जो आहे तो अंजलीला न सांगता घराबाहेर पडलेला असतो आणि त्यामुळेच ना खूप मोठा असा त्रास ना इथे असणाऱ्या अंजलीला होत असतो. आणि वॉचमॅन काकांना ती विचारत असते. वॉचमॅन काकाही म्हणतात मला माहीत नाही. मग ही सगळी गोष्ट वॉचमॅन काका फोन करून लगेचच अर्णवला सांगतात. मग अर्णव विचार करतो की हा नेमका गेला तरी कुठे असेल, असाही विचार मनामध्ये येऊ लागतो. आता राकेश अचानक गायब झाल्यामुळे नेमकं आता काय करत असेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.